अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय 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 निर्गुणा, जय 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 सनातना, जय 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 अगर्णा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटी मारुती पती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म वेदांत आवडी तयाशी, श्रवण करीती दिवसनिशी, हृदयी करादित शास्त्रांचे देवे वेतने देऊन ठेवले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणे लोका उपदेशती, त्यांशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजराम उपापती, बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले आतंदीन उपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी मुखती बहु सुखावे, ख्याती वाढे लोकात स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शन येथे श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावे पहावयाचे तिथे लक्षण, ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीशी, ब्रह्मपद त्याला कारण काय केल्याने होय निर्धार, ऐसे एकूणी सत्वर यतिराज हसले मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहून अशी विचित्र वृत्ती वा का म्हणती काय म्हणे, हा तो वेडा संन्यासी भुरार पडले लोकांशी, लागली व्यर्थ भक्तीशी, याने दोघ माजविले, तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलते आश्चर्य तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले रोग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असेना, ऐशी ब्रह्मचारी बोलवणी पातळी आपल्या स्वस्थानी, विकल्प पातळा म्हणी स्वामींची तुच्छ मानिती, नित्य नियम सारोने ब्रह्मचारी करते शयन, जवळी पाशी दोघे तेही निर्देश निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांशी लोटली या काहीनीशी, एक स्वप्न तयांशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील रुचिक, एकाएकी चढले असंख्य महाविषारू, त्यातून एक दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी, उघडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे, जवळी होते जय पारशी, जागृती आली तयांशी, त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती, समस्त म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न काय पडती, असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्तकामागील प्रश्नाची कदाकदा स्वामी हसले, मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकारक होण्याविषयी अंतरा तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्ने देखून खाशी काय म्हणून मिळालाशी, जरी उत्साहही मानतोशी, मग ब्रह्मपद जाणशी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, त्याची लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची, बुवापती पटली खुणा झालेले का स्वामी चरण प्रेमाशून्य भरले नयन, कंठ झाला सद्भरित, त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले, इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त, सप्तम अध्याय गोडा, श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जय अजी सुखधामा, जय जय अजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अंतवेश अनंता, राजे निजाम सरकारम, त्यांचे पती दत्तदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकळ सुखे अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना, परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधा सोडी, संबंध बाधा म्हणून चैन न पडे रतन गेले शरीर सुकून, गोड न लागे अन्न पाणी, नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्यास, निदानाचे रातन दिवस चिंतनाने पोळणे, केले कित्येक अनुष्ठाने तैसे ब्राह्मण संतर्पणे, व्यवसायात निदाने आरोग्य व्हावे म्हणून, मिटले संसार सौख्याशी, दासरी अभाव यात्रेशी, कृष्ण वर्णाला शरीराशी, रातन चैन नसे, कोण लागी जावे शरण, मजवरी कृपा करेल कोण, सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ, मग केला एक विचार प्रसिद्ध तशी गंगापुरात, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी, सेवा केली बहु असे, ऐसे लोटले 3 मासे, एके रात्री तयास स्वप्ने दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, यती वचनी भाव धरावा, तेणे जाय व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभले, पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा, हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, त्या नगरी विचार नरनारी कामधंता करीत घरी, स्वामी चरित परस्परे प्रेम भावे सांगती,
किती गात स्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया संबंधांनी राती अति त्वरेने इति श्री स्वामीचरित सारामृतना प्राकृत कथा समंत सदा परिसर प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गुणा श्री स्वामी चरणारविंद अर्पण इति श्री स्वामीचरित सारामृत अष्टमाध्याय श्री रस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरे गाजली खाती कामना दगणे चित्ते बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण वैशालिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते भावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर नशी येते पे किती वर्णावे मेहमान जेथे अवतरे परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली अस्वैशा नगरात शंकरराव प्रवेशाचा आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मन मग म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईशी इतके कार्य जरी करशील तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती कार्य आपले करीन बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंधी पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ देतो उठले यवन स्पर्शान भूमित आले यतिराज त्वरित एका नूतन घाचेत ते निजले छाती टाकून देवकरी शंकरावा श्रीमंती लीला करून ऐशी चुके तुमच्या मरणाची निश्चय मानशी धरावा शंकरावे त्या दिवशी खाना दिला फकीरांची आणि ते एक नूर दर्ग्यांची एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निम्नपत्र 10 मिरे त्यात घालावी ते घ्यावे व औषध देणे जाईल ब्रह्मसंबंध 10 स्वामीराज वैद्य व्याधीपय आपणची प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही दिवस लोटता त्याला ब्रह्मसंबंधी सोडले मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाची आनंदित झाले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करतात सर्वांना होते तेथेची मठ बांधलेला चुने गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली तिसरे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त नमो अध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण शुभम भवतु